मुंबईत वॉटर टँकर असोसिएशननं कालपासून संप पुकारलेला आहे। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अंमलबजावणी करत मुंबई महापालिकेनं विहिरी आणि बोरवेल मालकांना नोटीस बजावल्यात। त्याविरोधात टँकर असोसिएशननं संप पुकारला। त्यामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स, मेट्रो, रुग्णालय, त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्या आणि इमारतींच्या बांधकामांवर मोठा परिणाम होतोय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, वॉटर टँकर असोसिएशननं कालपासून संप पुकारलाय, त्यांची सध्या भूमिका काय आहे आणि याचा लोकांच्या रोजच्या जीवनमानावर नेमका कसा परिणाम झालेला आहे? दीपाली, आपण पाहतोय की ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळालं आहे, कारण का वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारला आहे। कालपासून त्यांच्या या संपाला सुरुवात झाली आहे। त्याचं कारण म्हणजे की केंद्राने काही महत्त्वाच्या नियम व अटी लागू करून दिल्या आहेत। त्या अटींमध्ये काही बदल करण्यासाठी वॉटर टँकर असोसिएशन मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे विनंती करत आहेत। त्यांच्यासोबत बसून बैठक करून चर्चा करण्याची मागणी करत आहेत, परंतु अजूनही सरकारकडून किंवा मुंबई महानगरपालिकेकडून कुठलंही सकारात्मक उत्तर न आल्याने त्यांनी हा संप पुकारला आहे। त्यांचं म्हणणं आहे की ज्या अटी व नियम आम्हाला केंद्राने लागू करून दिले आहेत त्यामुळे काही अंश मान्य आहेत, मात्र काही नियम असे आहेत जे मुंबईत लागू करणं शक्य नाही आहेत। त्यामुळे त्या नियमांमध्ये बदल करून दिला पाहिजे, ही त्यांची प्राथमिक मागणी आहे। त्यासाठी त्यांनी 8 तारखेला संपावर जायचा 2 दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलं। त्यासोबतच मुंबईचे पालकमंत्री जर आपण पाहिलं तर आशिष शेलार यांना देखील त्यांनी पत्र लिहिलं होतं। आशिष शेलारांनी देखील यामध्ये पुढाकार घेऊन काही बदल करू असं देखील पत्र केंद्राला लिहिलं होतं, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। अद्याप वॉटर टँकर असोसिएशनला बोलावणं आलेलं नाही बैठकीसाठी, त्यामुळे त्यांनी हा संप कालपासून पुकारला आहे। मात्र कालपासून त्यांनी हा संप पुकारला आहे, त्यामुळे आज मुंबईच्या अनेक कामांवर त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण का टँकर जवळपास 2500 टँकर्स मुंबईला पाणी पुरवतं। यामध्ये जर आपण पाहिलं तर मग काही इमारतींमध्ये जिथे मुंबई महानगरपालिकेचं थेट पाणी नसतं तिथे टँकर्सने पाणी पुरवलं जातं। ऑफिसेसमध्ये रिफिल केलं जातं दररोज टँकर्सने पाणी। त्यासोबतच विकास कामांसाठी देखील टँकर्सच पाणी वापरलं जातं। अनेक हॉटेल्समध्ये टँकर्सने पाणी भरलं जातं। हे जे सर्व जीवनचक्र चालत होतं पाण्यावर ते कुठे ना कुठेतरी ठप्प होताना पाहायला मिळणार आहे। अनेक इमारतींमध्ये देखील, अनेक ऑफिसेसमध्ये आज टँकर्स आलेले नाही। खरं तर कालपासूनच टँकर्स आलेले नाही, त्यामुळे हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। एक मोठा पेच मुंबईकरांसमोर निर्माण झाला आहे। जसं मी मगाशी उल्लेख केला, ऐन उन्हाळ्यामध्ये हा पेच मुंबईकरांसमोर आलेला आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांच्या तोंडचं पाणीच पळालं आहे, ह्यात काही वावगं ठरणार नाही असं आपण म्हटलेलं। दीपाली, अगदी जुई, त्यामुळे मुंबईकरांची यामुळे चांगलीच तारांबळ उडालेली। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।